नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या हक्काचे म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतो त्या माहितीच्या माध्यमातून नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असेल, बरोबर। मग एखादे पुस्तक असेल, ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी समजायला मिळत असतात। एखादे लेक्चर असेल, त्या लेक्चर अटेंड केल्यानंतर आपल्याला ती माहिती उपयोगात येत असते किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण व्हिडिओ पाहत असतो ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते। परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे का की जेव्हा आपण व्हिडिओ पाहत असतो किंवा लेक्चर घेणारे जे व्यक्ती असतात ते काय करत असतात? थोडक्यात आता तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला सांगितलंय का, पण एक मला वाटतंय म्हणून मी तुमच्याशी ती गोष्ट शेअर करतोय। तर काय, तर जेव्हा आपण एखाद्या घटकासंदर्भात माहिती देत असतो तेव्हा त्या घटकासंदर्भात आपल्याला ती माहिती समजून घ्यावी लागते। वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला रेफर करावी लागतात किंवा अनेक प्रकारची पुस्तकं पाहिल्यानंतर किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतल्यानंतर आपण त्या घटकावर आधारित माहिती सादर करत असतो किंवा माहिती आपण देऊ शकत असतो। एक साधा एक्झाम्पल्स आहे, जर समजा आपल्याला एखाद्या भाषण स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपण सुद्धा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची माहिती संग्रहित करत असतो आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची माहिती आपण क्रिएट करत असतो आणि ती आपण सर्वांसमोर सादर करत असतो। का? तर आपली माहिती युनिक असावी, अपेक्षा वेगळी असावी असं आपल्याला वाटत असतं। साहजिक आहे, जेव्हा आपल्या समोर अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती सादर केली जात असते, मग मी असो किंवा अन्य प्रकारचे कोणतेही व्यक्ती असोत, ते सुद्धा ह्याच प्रकारची क्रिया करत असतात की वेगवेगळ्या प्रकारची माहिती संग्रहित करत असतात, ती आधी समजून घेत असतात आणि नंतर आपल्या समोर ती सादर करत असतात। आणि म्हणून आपलं काम आहे आपण सुद्धा त्या माहितीला प्रतिसाद देणं गरजेचं आहे। जर आपल्याला माहिती आवडत असेल तर नक्कीच तो व्हिडिओ लाईक करणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण तो चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे। मग चॅनल माझा असो किंवा अन्य प्रकारचा असो, मी तर माझा वैयक्तिक चॅनल असं म्हणतच नाही, हा चॅनल आपला आहे, आपल्या हक्काचा आहे आणि म्हणून आपण नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असणारी माहिती समजून घेत असाल, बरोबर की नाही? आपलं सहकार्य आहे म्हणूनच अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या समोर मी सादर करू शकतोय। आणि काही पालकांचे सजेशन येत आहेत किंवा ते सुचवत आहेत की ह्या विषयावर आधारित तुम्ही व्हिडिओ करा किंवा माहिती द्या, जेणेकरून ते आमच्यापर्यंत किंवा आमच्या पाल्यांपर्यंत येईल आणि आमच्या पाल्यांना ते समजू शकेल। आणि म्हणून असे माझे प्रयत्न सुरू आहेत, माझ्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळू शकेल। यापेक्षा मला दुसरं अपेक्षित काय आहे? जर माझ्याकडून जर तुम्हाला ती माहिती मिळत असेल आणि तुम्हाला ती समजत असेल किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडत असेल तर आणखीन यापेक्षा वेगळं काय आहे? यासाठी फक्त एकच गोष्ट अपेक्षित आहे तुमच्याकडून की व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला चॅनल ग्रो करा, म्हणजेच आपण आणखीन यामध्ये अपडेट्स आणू शकू किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देऊ शकू। आपल्याला माहितींची खूप आवश्यकता आहे। सध्या धावपळीचा युग असल्या कारणाने आपण सोबत काही पुस्तकं घेऊन फिरत नाही, बरोबर? मग आपल्याकडे जो काही डिव्हाइस असतो त्या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती संग्रहित करू शकतो, आपण ती माहिती प्राप्त करू शकतो आणि म्हणून आपल्यापर्यंत अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती पोहोचवणारे जे व्यक्ती असतात त्यांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे, मी असो किंवा अन्य व्यक्ती असो, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेत राहणार आहोत। त्यासाठी आपला चॅनल ग्रो होणं गरजेचं आहे, बरोबर?
आणि ग्रो जर करायचं असेल तर आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचं सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच काय की आपण आणखीन जास्त प्रमाणात आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू आणि त्यांना ही माहिती आपण देऊ शकू. ठीक आहे. तर आपण आज ज्या टॉपिकच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत तो टॉपिक आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इंग्रजीची काही वाक्य आपण समजून घेतलेले आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात बोलत असतो. दैनंदिन जीवनात वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्य आपण बोलत असतो. ती वाक्य आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहेत. मग अशी उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि म्हणून आपण आपला जे काही चॅनल आहे ते चॅनल वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपला जो आजचा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस पार्ट 1. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय तर आज्ञावाचक वाक्य. आज्ञा. आज्ञा म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्याला दिलेली सूचना, आपल्याला दिलेला हुकूम, ती म्हणजेच आज्ञा. आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे, बरोबर ना. मग ही आज्ञा कोणत्या प्रकारची असते तर या वाक्यांमध्ये आज्ञावाचक म्हणजेच फक्त आज्ञाच असते असं नाही, तर या वाक्यांमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळत असतं तर विनंती असू शकते, दरडावणी म्हणजेच काय की राग किंवा आपल्याला काहीतरी ओरडून सांगितलेलं आहे. आता विनंती जशी की प्लीज कम हिअर, विनंतीपूर्वक आपल्याला बोलवलेलं प्लीज कम हिअर. गो दिअर आज्ञा दिली, गो दिअर सुचवलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे गो दिअर. जर समजा हे ऐकलं नाही तर आणखीन आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, ते म्हणजेच काय गो दिअर. हे अशा पद्धतीने दरडावून सांगितलं जातं. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर आपल्या टॉपिकच्या माध्यमातून आपण काही होकारार्थी आणि काही नकारार्थी जे काही वाक्य आहेत ते वाक्य आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आज्ञावाचक वाक्यांच्या माध्यमातून होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य आपण समजून घेणार आहोत. व्यवस्थित पहा आणि ते समजून घ्या. ठीक आहे. पहिला पहा, आपण एक वाक्य होकारार्थी पाहणार आहोत आणि दुसरा नकारार्थी पाहणार आहोत. म्हणजेच काय की जो वाक्य होकारार्थी आहे त्याचाच नकारार्थी वाक्य कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत. प्ले क्रिकेट. प्ले क्रिकेट म्हणजेच काय क्रिकेट खेळा. हा होकारार्थी वाक्य आहे. कसा आहे होकारार्थी वाक्य आहे की आपल्याला खेळायलाच परवानगी मिळालेली आहे, परमिशन मिळालेली आहे, आपल्याला खेळायला सांगितलेलं आहे. प्ले क्रिकेट क्रिकेट खेळा. नकारार्थी मध्ये काय म्हटलेलं आहे डोंट प्ले क्रिकेट. डोंट प्ले क्रिकेट म्हणजेच काय क्रिकेट खेळू नका. डोंट प्ले क्रिकेट क्रिकेट खेळू नका. नकारार्थी वाक्य आहे. सेकंड पहा, ट्राय अगेन. ट्राय मीन्स प्रयत्न, अगेन मीन्स पुन्हा. ट्राय अगेन. ट्राय अगेन मीन्स पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. याचा अर्थ काय की आपल्याला प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. तुम्ही हार मानू नका, प्रयत्न करत राहा, पुन्हा प्रयत्न करा. त्याचाच नकारार्थी कसा आहे डोंट ट्राय अगेन. याचा अर्थ दुसरा कसा आहे नकारार्थी डोंट ट्राय अगेन. डोंट ट्राय अगेन म्हणजेच काय पुन्हा प्रयत्न करू नका. पहा. तिसरं पहा, टेल द ट्रूथ. टेल द ट्रूथ. ट्रूथ मीन्स सत्य किंवा खरं. टेल मीन्स सांगणे. टेल द ट्रूथ खरे सांगा. जे काय असेल ते खरे सांगा. बरोबर. जे असेल ते सत्य सांगा, खरं सांगा. त्याचा अपोजिट कसा आहे नकारार्थीमध्ये डोंट टेल अ लाय. खोटे सांगू नका. डोंट टेल अ लाय. ठीक आहे. डोंट टेल अ लाय. जे असेल ते खरं सांगा. टेल द ट्रूथ खरं सांगा. पुढचा पहा, सेल युअर ओल्ड फ्लॅट. सेल युअर ओल्ड फ्लॅट म्हणजेच काय की तुमचा जुना फ्लॅट विकून टाका. सेल युअर ओल्ड फ्लॅट.
तुमचा जुना फ्लॅट विकून टाका. नकारार्थीमध्ये काय म्हटलेलं आहे? डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट. डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट. तुमचा जुना फ्लॅट विकू नका. ओके. वाक्य पहा. सजेस्ट समथिंग न्यू. सजेस्ट समथिंग न्यू. सजेस्ट म्हणजेच सुचवणे, समथिंग म्हणजेच काहीतरी आणि न्यू म्हणजेच नवीन. सजेस्ट समथिंग न्यू म्हणजेच काहीतरी नवीन सुचवा. काहीतरी नवीन सुचवा. अपोजिट कसा आहे नकारार्थीमध्ये? डोंट सजेस्ट इलिगल वेज. डोंट सजेस्ट इलिगल वेज म्हणजेच काय? बेकायदेशीर काहीतरी सुचवू नका. बेकायदेशीर मार्ग सुचवू नका. रीच देअर बिफोर 6. रीच देअर बिफोर 6 म्हणजेच काय? तेथे 6 पूर्वी पोहोचा. तेथे 6 पूर्वी पोहोचा. अपोजिट कसा आहे त्याचा? डोंट रीच देअर आफ्टर 6. डोंट रीच देअर आफ्टर 6 म्हणजेच काय? तेथे 6 नंतर पोहोचू नका. तेथे 6 नंतर पोहोचू नका. पहा. डिसाइड ऍट लेजर. डिसाइड ऍट लेजर. डिसाइड ऍट लेजर म्हणजेच काय? सावकाश निर्णय घ्या. नकारार्थीमध्ये काय आहे? डोंट डिसाइड इन हेस्ट. डोंट डिसाइड इन हेस्ट. डोंट डिसाइड इन हेस्ट म्हणजेच काय? घाईघाईने ठरवू नका. घाईघाईने ठरवू नका. पुढचा पहा. फेस द रिझल्ट ब्रेवली. फेस द रिझल्ट ब्रेवली म्हणजेच काय? जो काही परिणाम असेल परिणामाला शौर्याने तोंड दे. जो परिणाम असेल, जो संकट असेल, जी समस्या असेल त्याला रिझल्ट ब्रेवली की त्याला अगदीच शौर्याने न घाबरता तोंड दे. न घाबरता त्याला सामोरे जा. डोंट फेस द रिझल्ट टिमिडली. डोंट फेस द रिझल्ट टिमिडली. डोंट फेस द रिझल्ट टिमिडली म्हणजेच काय? की परिणामांना घाबरटपणे तोंड देऊ नका. परिणामांना घाबरटपणे तोंड देऊ नका. पुढचा पहा. आता या ठिकाणी थोडीशी गिसमिट झालेली दिसून येईल. जागा कमी पडली म्हणून आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते वाक्य व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. पुढचं 9 नंबरचं वाक्य पहा. चेंज युअर हॅबिट्स. चेंज युअर हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे सवय. चेंज युअर हॅबिट्स म्हणजेच काय? तुझ्या सवयी बदल. चेंज युअर हॅबिट्स. तुझ्या सवयी बदल. अपोजिट मध्ये आहे, नकारार्थी मध्ये आहे. डोंट चेंज युअर रुटीन. डोंट चेंज युअर रुटीन म्हणजेच काय? तुझी दिनचर्या बदलू नकोस. तुझी दिनचर्या बदलू नकोस. 10 नंबरचं पहा. लिव्ह हॅपीली. लिव्ह हॅपीली. आनंदाने जगा. लिव्ह हॅपीली. एन्जॉय एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लिव्ह हॅपीली म्हणजेच आनंदाने जगा. त्याचा नकारार्थी वाक्य कसं आहे पहा. डोंट लिव्ह इन सबर्ब्स. डोंट लिव्ह इन सबर्ब्स म्हणजेच उपनगरात राहू नका. नेक्स्ट पहा. 11 नंबर. कॅच इट. कॅच इट म्हणजे ते पकड किंवा आपण म्हणतो ना क्रिकेट खेळताना कॅच म्हणजे झेल घे, सोडू नकोस. कॅच इट पकड, बॉल पकड. त्या पद्धतीने कॅच इट म्हणजेच ते पकड. त्याचा अपोजिट आहे डोंट कॅच द ब्रांच. डोंट कॅच द ब्रांच. ती फांदी पकडू नकोस. डोंट कॅच द ब्रांच. ब्रांच मीन्स फांदी. ती फांदी पकडू नकोस. पुढचा पहा. बाय द बेस्ट. बाय द बेस्ट. बाय मीन्स विकत घेणे. बेस्ट मीन्स उत्तम प्रकारची किंवा चांगल्या प्रकारची वस्तू. बाय द बेस्ट म्हणजे चांगले तेच विकत घ्या. अपोजिट कसा आहे पहा. डू नॉट बाय चीप थिंग्स. डू नॉट बाय चीप थिंग्स म्हणजेच काय? स्वस्त वस्तू विकत घेऊ नका. स्वस्त वस्तू विकत घेऊ नका. 13 नंबर्स पहा. सिट राईट. सिट राईट. सिट राईट मीन्स नीट बसा. सिट राईट म्हणजेच नीट बसा. त्याचा अपोजिट कसा आहे. डोंट सिट विथ बेंट बॅक्स. डोंट सिट विथ बेंट बॅक्स. डोंट सिट विथ बेंट बॅक्स म्हणजेच काय?
की पोक काढून बसू नका. आपण असं बसतो ना त्या पद्धतीने बसू नका. तर काय म्हटलेलं आहे, सीट राईट, सरळ बसा, ताट बसा, पोक काढून बसू नका. ओके. पुढचा पहा 14 नंबर, गेस अगेन. गेस अगेन, गेस गेस म्हणजेच अंदाज करणे. अगेन मीन्स पुन्हा. गेस अगेन, पुन्हा तर्क करा. गेस अगेन, पुन्हा तर्क करा. त्याचा अपोजिट आहे डू नॉट गेस द आन्सर. डू नॉट गेस द आन्सर. उत्तराचा तर्क करू नका. उत्तराचा तर्क करू नका, नकारार्थी आहे. 15वा पहा 15 नंबर, लाय टू देम. लाय टू देम, लाय मीन्स खोट, टू देम म्हणजेच त्यांना. लाय टू देम, त्यांना खोटे सांगा. लाय टू देम, त्यांना खोटे सांगा. डोंट लाय. डोंट लाय, खोटे बोलू नका. डोंट लाय, खोटे बोलू नका. आणि लास्ट आहे बी केअरफुल. बी केअरफुल मीन्स काळजीपूर्वक वाग. बी केअरफुल म्हणजेच काय, काळजीपूर्वक वाग. त्याचा नकारार्थी वाक्य कसा आहे, डोंट बी नर्वस. डोंट बी नर्वस, खिन्न होऊ नकोस, नाराज होऊ नकोस, निराश होऊ नकोस. अशी वेगवेगळ्या प्रकारची जी वाक्य आहेत ती वाक्य आपण समजून घेतलीत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 16 वाक्य समजून घेतलीत. अशाच प्रकारची जर तुम्हाला माहिती समजून घ्यायची असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे, तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत एन्जॉय. बाय बाय.